श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 पासून ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्ये वर्षभराच्या सेवेमध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलामुलींचे विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. आता आपण पाहूया महाशिवरात्री उपवासाचे काही महत्त्वाचे नियम. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःख तसेच संकटे नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये. शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काहीही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जरा म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे हे ठरवावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग अवश्य करावा. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण, तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे व या दिवशी मन शांत आणि स्थिर ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा, मंत्र जप इत्यादी केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे आणि ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे. त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे. एखादा गोडाचा पदार्थ अवश्य असावा. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा. केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल. गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा, विधी आणि मंत्रजप केला
तरीसुद्धा चालेल, शेवटी काय श्रद्धा महत्त्वाची ठरते. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्र अभिषेकही करावा. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवांची मनोभावे पूजा, मंत्रजाप इत्यादी केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवांची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय या शिवांच्या मंत्राचा जप केला जातो. संतती प्राप्तीची जर इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची जी तुमची काही इच्छा आहे ती संपूर्ण होते. भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा. त्यानंतर पूजा करून दिवा लावावा. त्यानंतर धूप लावावा. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार असते. भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते. केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे, अशी पूर्वीपासून आणि पुराणानुसार मान्यता आहे. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसारच उपवास करा. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नये, कारण शंकरांच्या पूजेत तुळशीची पाने निषिद्ध आहेत. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे हे सुद्धा टाळावे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि मगच उपवास करावा. तर मैत्रिणींनो, असे हे महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्त्वाचे नियम. आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.